तर मित्रांनो, आपण पालवी हॉटेलला आलोय. चला तर जाऊया. आपण स्पेशल हॉटेल आहे सांगलीचं खूप प्रसिद्ध पालवी हॉटेल. कोल्हापूरकडून सांगलीकडे येणाऱ्या रोडवर 100 फुटी रोडच्या सुरुवातीलाच उजव्या बाजूला तुम्हाला पालवी हॉटेल बघायला मिळेल. तालमीच्या अगदी समोर सांगली माधवनगर बायपास रोडवर असलेल्या पालवी हॉटेलची ही दुसरी शाखा आहे. फर्स्ट फ्लोअरला आहे, इथं बघू शकताय, आणि लिफ्ट पण आहे. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आता आपण सांगलीला आलोय. पालवी हॉटेल गेली 16 वर्ष चालू आहे. खूपच त्या ठिकाणी गर्दी आहे आणि आता ग्राहकांच्या मागणीमुळे या हॉटेलला आता सुरुवात झालेली आहे. इथला ॲम्बियन्स सुद्धा खूपच मस्त आहे. फुल AC डायनिंग आहे आणि खूप छान कोझी अशा पद्धतीचं त्यांचं ॲटमॉस्फिअर त्यांनी तयार केलंय. सगळी माहिती घेऊया. आपण कुठली डिश करतोय? आपण पालवी मधली पालवी स्पेशल डिश करतोय. ओके, काय काय घालताय याच्यात? आपला फ्राय ओनियन कांदा. ओके, फ्राय ओनियन कांदा येतो. त्याच्यामध्ये मसाले येतात, बटर येतं, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि आपला पालवीचा स्पेशल मसाला येतो. ओके, थोडा खवा, मिक्स व्हेज, ओके, ग्रीन पीस, आपले काजू आणि बॉक्स पनीर आणि आपली ग्रेव्ही, पालवीची ग्रेव्ही. हे पालवी स्पेशल काय? पालवी स्पेशल. झाली कंप्लीट डिश झाली आपली. त्याला गार्निशिंग येतं. हे काय असतंय? कोफ्ते असतात आपले. बर, पकोडे. पकोडे. तर इकडे या. बस झाली. ओके. नंतर पालवीची स्पेशल पनीर अंगारा आलेली आहे. ही चायनीज स्पेशल डिश आहे. बघू शकता या ठिकाणी कसला धूर निघालाय आणि याचा एक स्मोकी फ्लेवर याच्यामध्ये उतरला जातो आणि ही दिसायला खूपच मस्त आहे. तशी टेस्ट सुद्धा खूप भारी लागते आणि अशीच सर्विस या ठिकाणच्या चायनीज मधल्या डिश सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. मंचुरियन सुद्धा आता दिसतंय, बघू शकता किती मस्त दिसतंय. त्याचबरोबर चायनीज भेळ इथं रेडी झाली आहे. पनीर चिंगारी आता करतायत. तेल टाकलंय. तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये बटर टाकायचं आहे. थोडासा फ्राय केलेला कांदा आणि मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यावर मिरची पूड गेलेली आहे. त्यानंतर धणेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घातलेला आहे स्पेशल. त्यानंतर खवा थोडासा घातलेला आहे यामध्ये आणि क्रश केलेलं पनीर गेलेलं आहे. स्पेशल पनीरची ग्रेव्ही टाकली आहे आणि आता याला गरम केलं जाणार. थोडंसं कोथिंबीर टाकायचं आहे आणि गरम झाल्यावर थोडंसं फ्रेश क्रीम टाकलेलं आहे. ही आहे स्पेशल डिश रेडी झालेली आहे. यावरनं फ्राय केलेलं, शॅलो फ्राय केलेलं पनीर, त्रिकोणी आकारामध्ये कट केलेलं पनीर आणि त्यावरनं थोडंसं गार्निश केलं की ही स्पेशल डिश आता रेडी आहे खाण्यासाठी. बघा किती मस्त आणि सुंदर दिसते. टेस्ट तर खूपच भारी असणार आहे. आपण आता दाल तडका घेतोय पालवीमध्ये. आता आपल्याला मसाला कांदा घ्यावा लागेल. हां, तेल टाकलंय. हां, तेल टाकले, राई टाकली, जिरं टाकलंय, मोहरी आणि जिरं, कढीपत्ता, मिरची, लसूण, कांदा, ओके, टोमॅटो. दाल तडका म्हणजे कसं झणझणीत पाहिजे. हां, बरोबर आहे. लोकांना खायला मजा आली पाहिजे. तडका नंतर आपण तडका मारणार तर तडका चांगला बसला पाहिजे तर लोकांना मजा येते खायला. तुम्ही किती वर्ष झाले करता आता? मी तरी पण इथे 7-8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली पालवीमध्ये. पालवीमध्ये तिकडे पण असताय? हो, तिकडे पण असते. हळद, पालवीचा मसाला, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर. वा, झाल्यावर लसूण टाकायचा. लाल मिरची, लाल तिखट. चला इकडे या.
तर मित्रांनो पालवी हॉटेलमध्ये आलोय आणि कस्टमर बघू शकता, खूप गर्दी असते कायमच. आता विचारूया त्यांना जेवण कसं वाटतंय, सर्व्हिस कशी वाटते, सगळी माहिती आपण घेऊया. या पालवीमध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 वर्ष झाले आम्ही नेहमी येतोय आणि इथं त्यांची नवीनच ब्रँच चालू झालेली आहे. अतिशय चांगलं जेवण आहे, चव पण एकदम तिथल्यासारखीच आहे. इथं पण मी फॅमिलीसोबत येतोय कायम पालवीमध्ये, गेले 8 ते 10 वर्ष झालं. तिथली जशी चव आहे तशीच चव आहे. सर्व्हिस पण इथली एक नंबर आहे. एकदम बेस्ट आहे. एक नंबर. आवडलं एक नंबर. पहिल्यांदाच आलाय का नेहमी येत आहे? पहिल्यांदा आलोय. जबरदस्त. पालवी हॉटेलला आलेलो आहे विथ फॅमिलीसाठी. जर म्हटला तर प्रथम ऑप्शन आमचा व्हेजसाठी नेहमी पालवी हॉटेलच असतो. तर मित्रांनो आतापर्यंत पालवी हॉटेलचा आपण व्हिडिओ तर बघितला. या ठिकाणी कस्टमर सुद्धा भरपूर येतात आणि पालवी हॉटेलचा 16 वर्षाचा प्रवास आहे. तर नेमकी सुरुवात कशी झाली होती आणि ते दिवस तुम्हाला आठवतात का? कशी सुरुवात झाली होती? हो, ज्या वेळेला 2009मध्ये हॉटेल चालू केलं त्यावेळेला तिथे येणाऱ्या सर्व अडचणी, म्हणजे इव्हन पाण्याचा प्रश्न होता, रहदारीचा प्रश्न होता. ज्या आपल्या भारत सुतगिरणी रोड या रोडला आपण हॉटेल चालू केलं तिथं फार खडतरीतनं मी चालू केलं. पण मी म्हणजे पुढं न्यायचा ध्यास कधी त्याच्या पाठीमागं पडलो नाही. न्यायची माझी कायम माझी सतत हे राहिली पुढे जायसाठी दिला गेला. आधी काय तुम्ही करत होता? हॉटेल चालू करायच्या आधी काय तुमचा व्यवसाय होता? म्हणजे व्यवसाय माझा किराणा व्यवसाय होता. ओके. हॉटेल काढायची इच्छा होती तुमची? इच्छा होती. पण आणि सगळ्या मुलांची, माझ्या त्यानंतर वडिलांची, सगळ्यांची साथ भेटल्यानंतर मी ते अगदी व्यवस्थित मार्गी लावण्यात यशस्वी झालो. जेव्हा हॉटेल चालू केलं तर तेव्हा किती टेबल होते आणि किती लोक होते? एक 8 ते 10 टेबल होते. पण आज तिथं एक 400 लोकांचं सेटिंग आज भरपूर मोठं झालं आहे. म्हणजे सांगली पूर्ण शहरातलं फेमस एक हॉटेल तुमचं आहे. आता नवीन इथं हॉटेल कसं आहे तुम्ही चालू केलं? माझं आता 100 फुटी कुस्ती आखाड्या शेजारी हॉटेल चालू केलेलं आहे आणि सांगलीकरांना अगदी छोटंसं आउटलेट आहे, परंतु तिथून टेस्ट आणि सर्व्हिस मेंटेन करण्याची माझी ध्यास आहे आणि क्वालिटी जेणेकरून तीच मिळावी ही माझी फार अपेक्षा आहे आणि मी त्या दृष्टीनं कामही करत आहे. आणि सांगलीकरांना जरूर या आणि इथं तुम्ही टेस्ट बघा अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. या व्हिडिओ मधला आवडता भाग माझा आलेला आहे तो म्हणजे टेस्टिंगचा. मसाले पापड ऑर्डर केला होता, खूपच भारी होता. मी स्वतः टेस्ट केला. एकदम कुरकुरीत आणि त्याच्यावर भरपूर शेव आणि कांदा आणि मसाला घातला होता. एक नंबर. मित्रांनो आपण जी स्पेशल रेसिपी बघितली पालवी स्पेशलची, ती डिश मी आपण घेतलेली आहे. त्यामध्ये असे स्पेशल कोफ्ते असतात. वा. आणि बटर रोटी आलेली आहे. वा. फुल्ल गरम आहे. भाजी एक नंबर आहे. सांगलीकरांना पालवीविषयी सांगायची काय गरज नाही, पण बाहेरचे कोण बघत असतील तर त्यांनी नक्की एकदा पालवीला व्हिजिट करा. तुम्हाला आवडते का बघा नक्कीच. मेनू कार्ड आणि रेट टाकलेला आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता.